आपण आलेलो आहोत पिंपरी या ठिकाणी, ज्या ठिकाणी भीमसृष्टी हे मस्त असं आंबेडकरांचं स्मारक आहे। आणि आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत, ज्या दशमी हा दिवस आपण साजरा करण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही सहकुटुंब आम्ही आलेलो आहोत। चला, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज दीक्षा घेतलेली आहे आणि 5 लाख लोकांना दीक्षा दिलेली आहे। अशोका विजयादशमी ज्यावेळेस कलिंग युद्ध झाले, त्यात 1 लाख माणसे मेली, कित्येक जखमी झाले, रक्ताचे पाट वाहिले, तेव्हा राजाला पश्चाताप झाला। पण भिक्खूच्या सांगण्यावरून त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की यापुढे मी युद्ध कधीच करणार नाही, म्हणून त्यांनी आपली तलवार म्यान केली। तोच दिवस होता विजयादशमीचा, म्हणून अशोका विजयादशमी म्हटले। पत्थर भी पारस बन जाते आपके चरणों को छूकर, दया धर्म करुणा का वास है आपके मन में स्वामी। आता आपण भीमसृष्टीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट हा शिल्पाद्वारे जो रेखाटला आहे तो आता पाहूयात। इस सच्चाई को जाना, इस मिथ्या संसार को भगवान आपने ही पहचाना। जनहित की खातिर तुमने राजपाट को त्यागा, चंचल चित को प्रभु आपने अपने योग से साधा। मी गणेश रामटेके भारतीय दर्ज महासभा संस्था उपाध्यक्ष। प्रथम त्याने सर, तर आजच्या दिवशी आपण आलेलो आहात, तर या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे, काय तुम्ही सांगाल आम्हाला? बाबासाहेबांनी काय केलं, 13 ऑक्टोबर 1935 तेव्हा बाबासाहेबांनी घोषणा केली आम्ही हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून, कारण बाबासाहेबांनी आपल्या धम्माचा अभ्यास केला। तर त्यामुळे बाबासाहेबांना वाटलं की आपल्याला पैगंबर येशू ख्रिस्त बाकीच्या सर्व धर्माचे लोक त्यांच्याकडे जायचे, पण आपला शुद्ध धर्म म्हणजे तथागत भगवान बुद्धाचा धम्म, आणि तथागत भगवान बुद्धाचा धम्म त्यांना का आवडला, कारण बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं होतं। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान होते, पण त्यांना कोणाला गुरु मानायचं नाही, तो पण तथागत भगवान बुद्ध संत कबीर महात्मा ज्योतिबा यांना गुरु मानला। आणि आपल्याला 21 वर्ष अभ्यास करून त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला 5 लाख अनुयायासह बौद्ध धर्माची दीक्षा दिली, तेव्हा दिले होते। बस एवढं बोलतो आणि मी बंद करतो। जय भीम, जय शरणं गच्छामि, सत्तं शरणं गच्छामि।